पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मला सतत यशवर्धन का डोळ्यासमोर दिसतोय? काय चाललंय हे? डोळे बंद केले तरी तोच समोर, त्याच्याच आठवणी। काय होतंय हे मला? अनु बेटा, अनु बेटा। हा पप्पा। कामात आहेस? नाही, या ना। बसा ना पप्पा। नाही असं काय बेटा, एक बाप म्हणून माझं एक काम आहे। काम म्हणण्यापेक्षा जबाबदारी आहे एक। काय जबाबदारी पप्पा? अनु, पुढे एक जाऊन एक प्रोजेक्ट आहे, त्याच्यावर तुला आता फोकस करणं गरजेचं आहे। मला सांगा, आपण आजपासून सुरू करू पप्पा। अनु बेटा, आता तारा जीवन इम्पॉर्टंट प्रोजेक्ट आहे। कुठला प्रोजेक्ट पप्पा? तुझं लग्न। आणि बाप म्हणून मला माझी जबाबदारी पूर्ण करणंच गरजेचं आहे। पण पप्पा, असं अचानक लग्न? बेटा, तू म्हणाली होतीस की पप्पा तुम्ही म्हणाल तेव्हा मी लग्न करेन। मला असं वाटतं ती वेळ आता आली आहे। हे काय बिझनेस आणि काम हे सगळं तुझंच आहे। जसं या सगळ्या व्यापातनं तुम्हाला मोकळं करतेस, तसंच या जबाबदारीतनं तुझ्या लग्नाच्या मला तू आता फ्री केलं पाहिजेस। काय कधी काय होईल सांगता येत नाही। वय झालंय आता माझं, आणि मला तुझं लग्न माझ्या डोळ्यांसमोर बघायचंय, मलाही आणि तुझ्या मम्मीलाही। पप्पा, असं का बोलताय तुम्ही? बर, नाही बोलत, पण तू तयार आहेस ना लग्नाला? हो पप्पा। मला खात्री होती तू माझा शब्द कधीही पाडणार नाहीस। मारी टिकरी, मारा प्राइड, मारा पप्पा, मारा फ्रेंड। बाय, गुड नाईट। गुड नाईट पप्पा। वाव, आज मी एकदम वेळेत आले। काय शेफाली, आज लवकर? हो, अरे मी काल लवकर गेले होते ना, म्हणून मी आज जरा लवकर आले। अरे वा, आज मी एकदम वेळेत आले। गुड मॉर्निंग शेफाली। गुड मॉर्निंग, आज मी एकदम वेळेत आले। अरे, माझे कॉफी पाउचेस कुठे आहेत? इथेच तर ठेवले होते मी काल। सुरेश, अहो काय शेफाली मॅडम, सकाळी सकाळी लवकर आलात, कॉफी प्यायलात, निदान मग तरी कॅन्टीन मध्ये ठेवायची ना। सगळी कॉफी सांडली होती इथे टेबलवर। एक मिनिट, मी तेच सांगायला आले की सकाळपासून मी कॉफीच प्यायले नाहीये, रात्री कोणीतरी प्यायलं असेल। बघा मॅडम, मी काल साफ करून गेलो होता। सुरेश, तू स्वच्छ करून गेला, त्याचा अर्थ असा होतो का की मी कॉफी प्यायले? सकाळी सकाळी माझं डोकं फिरवू नकोस सुरेश, आणि मला आधी सांग, मी इथे नसताना माझ्या कॉफी पाउचेसला कोणी हात लावला? हो शेफाली मॅडम, या ऑफिस मध्ये समीर सरांशिवाय कोणाची दिशा आहे का तुमच्या ड्रॉवरला हात लावायची? आणि मला सांगा, इथे बसून तुमच्या बरोबर कोण कॉफी घेतं सांगा मला? समीर सर। चला तर मग। नाही नाही सुरेश, ऐक ऐक, पण मी तेच सांगते ना की मी सकाळी आल्यापासून कॉफीच प्यायले नाहीये। हे बघ, मग रात्री काय लेडी भूत येऊन पिऊन गेली का कॉफी? याचा अर्थ समीर सरांनी माझ्या ड्रॉवर मधून 2 कॉफीचे पाउचेस काढले, एक
त्यांच्यासाठी आणि किती आळस देतोयस? लवकर निघे, लवकर उठे, तया ज्ञान आरोग्य संपत्ती लाभे. मस्करी करतेस ना माझी? हा, काल अगं थोडं लेट झालं झोपायला, मीटिंग चालली म्हणून. रात्रीचं काम केलं ना की असंच होतं. आय नो. आई असते तर चांगलेच धपाटे दिले असते. हो का? चला. यश, काय रे, काय चाललंय तुझं? हा, कुठे होतास तू काल रात्री? कुठे जातोस, कधी येतोस, काहीच इन्फॉर्म करत नाहीस. यश, काळजी वाटते रे मला तुझी. कुठे होतास? काल ऍक्च्युली सॉरी, काल एक मीटिंग ऍक्च्युली एक्सटेंड झाली. आपले ते क्लायंट आहेत ना, काय नाव त्यांचं? ललवानी का? हा, ललवानी. राईट. त्यांना नंतर वेळ नव्हता म्हणून ते म्हणाले की आपण प्लीज थोडी एक्सटेंड करूया. सो लेट झालं त्याच्यामध्ये. त्यांच्यावर मीटिंग केलीस तू? मला तरी सांगायचंच ना. अरे, मी त्यांना म्हणाले होते की पुढच्या वेळी तुझ्यावर मीटिंग असेल तर मी येईन त्यांना भेटायला म्हणून. हो का? हा. ललवानी बोललो का मी? या. नाही, ललवानी नाही. ऍक्च्युली ते गडनीस त्यांच्याबरोबर मीटिंग. सो झोप झाली नाही म्हणून जरा गडबड होते. या, आय अंडरस्टँड. लवकर निघे, लवकर उठे, तया ज्ञान आरोग्य संपत्ती लाभे. हो का? तया ज्ञान आरोग्य संपत्ती लाभे. खूप मस्करी करायला लागली तू हल्ली माझी ना. मी टीचरला सांगणार आहे फ्रेंडची. सॉरी, मला खूप झोप येते. सॉरी. बाय. खोटारडा, सिम्मीशी खोटं बोलतोयस? पण मिस्टर यशवर्धन चौधरी, माझी सुद्धा मिस्टर ललवानींशी अशी कुठलीच मीटिंग ठरली नव्हती. सो तुझं रात्रीचं वर्कलोड कुठे, कोणाबरोबर आणि काय आहे हे मी शोधून काढणारच. शेफाली, बघ, नक्कीच काहीतरी सापडेल. शेफाली मॅडम, काही हवंय का तुम्हाला? नाही, काही नकोय. जात मग असे शोधता का इकडे? ते न्यू कॅम्पेन साठी मी आयडिया शोधते. आयडिया? हे अशी इथे? हो, मग कुठेही पडून असलेल्या असू शकतात ना आयडियाज. म्हणजे फक्त बारीक नजर हवी म्हणजे सापडतात. अरे बापरे, असं असतं होय? हो. आलो. जा बोलवतात. एक्सक्यूज मी, केविन तिकडे. शोध शेफाली, शोधलं की सापडतं. शोध शेफाली. नई गर्लफ्रेंड कितनी भी शातिर क्यों ना हो, सुराग तो छोड़ेगी. काहीच का मिळत नाही.
एवढा लांब केस? उठतोस का? मला थोडा वेळ पडू दे यार, मला झोप आली आहे. सॉल्व सर शेफाली एक मिनिट, हे काय धाडकन दरवाजा उघडून आत? पण हे नॉर्मल आहे. म्हणजे ती जर का नॉक करून आली असती तर मला धक्का बसला असता. मला वाटलं कोणी मागे लागलंय की काय. कोण कोणाच्या मागे लागलंय ना तेच पाहायला आले मी. म्हणजे सर मला तुमच्याशी बोलायचं. सर तुम्हाला माहितीये का आपल्या ऑफिस मध्ये ना रात्रीचे चोर येऊ लागलेत. चोर? काही काय चोर वगैरे येणं आपल्याकडे शक्य नाही. अहो शेफाली, आपल्याकडे सिक्युरिटी अलार्म्स आहेत. अरे हो, तोही होता ना. सर मी प्रूफ शिवाय काही बोलत नाही. माझ्याजवळ प्रूफ आहे. हो काय आहे ना, माझ्या ड्रॉअर मधून 2 कॉफीचे सॅशे आणि 2 चिप्सचे पॅकेट गायब झाले आणि 2 मग उष्टे होते सर. आणि बरं त्यातल्या त्यात एका मगवरती लिपस्टिकचे डागही होते. तर मी तर सगळं रात्री नीट ठेवून गेले होते. आणि आपलं ऑफिस जर काय रात्रीचं बंद असतं तर मग चोरांशिवाय कोण असेल बरं? अरे देवा, ही शेफाली आता काय पुरावे घेऊन आली देवालाच माहित. हिला खरं कळलं ना तर गोंधळ होईल. तेही बरोबर आहे. मी सिक्युरिटीशी बोलतो, मी बघतो काय आहे ते. त्याआधी ना तुम्ही हे बघा सर. काय आहे? केस. सर केस आहे. प्रूफ आहे सर, प्रूफ. केस? शेफाली केस काय प्रूफ नाहीये ना. म्हणजे केस कोणाचाही असू शकतो. इतक्या मुली काम करतात, तुझा असू शकतो. सो तेच म्हणते मी सर. म्हणूनच ना आपण सीसीटीव्ही फुटेज पाहायला हवं. सीसीटीव्ही कशाला चेक करायचं आहे? नाही आपण सीसीटीव्ही फुटेज चेक करूया ना. नाही म्हणजे काय आहे ना, आपल्याला कळेल की कोण चोर कोणत्या चोराबरोबर कॉफी पीत बसलेला, तोही लिपस्टिक लावून. एक मिनिट मी बोलतो. शेफाली, मुळात तुमचं काम काय? अकाउंट्स डिपार्टमेंट, बरोबर? मग त्याच्याशी निगडीत काही चेक करायचं असेल तर करा. हे सीसीटीव्ही फुटेज वगैरे काय नसत्या उचापती कशाला? कामाला लागा तुम्ही. मग आपल्या फियॉन्सीशी जमत नसेल ना तर आपणही बाहेर नसत्या उचापती करायची काही एक गरज नाहीये. म्हणजे अरे मी काय केलंय? मी काय केलंय? 2 कॉफीचे मग, त्यातल्या एका मगवर लागलेला लिपस्टिकचा डाग आणि 2 केस. त्यावर तुम्ही मला विचारते मी काय केलंय? आणि माझ्या डेस्कला तुम्हीच हात लावता. शेफाली, मी काय म्हणतोय बघा, ऐका ना. आता आपला विषय काय चालू होता की चोर कसा आला है ना, चोरी वगैरे झाली का, याच्यावरती आपण बोलत होतो ना. हे लिपस्टिक, कॉफीचे मग, हे केस वगैरे हे तुम्ही ट्रॅक वरून भरकटताय आणि थोडस पर्सनल मध्ये शिरताय. तसं नका करू. समीर तू खरं तर मी हे बघ शेफाली, काय आहे दरवेळी दिसतं तसं नसतं. ओके, वेगळं पण काहीतरी असू शकतं. नाही सर, जे दिसतं ना तेच असतं. सर सगळं काही बिघडलंय आता. नाही मी बघतो ना. मी सिक्युरिटीशी बोलतो आणि मी चेक करतो. हा यश, ऐक, तू काहीही एक्सप्लेन करायला जाऊ नकोस. हो सर, कशाला उगाच एक्सप्लेन करताय तुम्ही काही? मी तर म्हणते ना, मलाच ऐकायचं नाही आता काही. सगळं संपलंय सर. जे काही पाहायचं होतं ना ते सगळं पाहिलंय मी. जे काही उघडं पडायचं होतं ते सगळं उघडं पडलंय. त्यांना सगळं संपलंय सर. शेफाली काय करतेस? लेट मी एक्सप्लेन. शेफाली ऐकून घे. शेफाली माझं ऐकून घे. यश ऐक. अरे बाबा, ती अंगठी वगैरे काढून मी बोलतो तिच्याशी. 7व्यांदा दिली आहे. तू तिला काहीतरी सांगायला जाशील आणि नको त्या गोष्टी उघड होतील. जाऊ दे, राहू दे.
नको खायला हवे होते मला ते वेफर्स. भूक लागली होती ना बाळाला. हो रे. अनुबेन, तुला आठवतं काय ते 2 साल पहिले काकाजीने ते डील क्रॅक केलं होतं ना, त्याची जंगी पार्टी केली होती फार्म हाऊस वर. अरे एवढे लोक आले होते ना, फुल टाइमपास, धमाल, जबरदस्त पार्टी. तेजबाई, मला 2 वर्ष आधीच कसं आठवणार? अरे हा, सॉरी, म्हणजे 2 वर्षापूर्वीचं सगळं तू विसरून गेलीये, मी विसरून गेलो नाही. आणि अनुबेन, तुला कायच आठवत नाही? म्हणजे एवढं मुंगी, एवढं ब्लँक. गुड मॉर्निंग अनु बेटा. हा, अनुला भेटलं की कसं प्रसन्न वाटतं नाही का? हा तो आणि हवे सरप्राईज मिळाल्यापाशी आणखीनच खुश होऊन जाईल बघा ती. अनुबेनसाठी सरप्राईज म्हणजे काका अनुबेनच्या प्रेमात येऊन अख्खी प्रॉपर्टी तिच्या नावावर तर नाही करणार. ठाकूरची बचाव. सरप्राईज काय? तारा वाटे. आय एम शुअर पप्पा काहीतरी सरप्राईज देणारे म्हणजे ते मोठंच असेल. काय पप्पा? हे बघ, तुला लग्नासाठी स्थळ चालून आलेली आहेत. सगळे रिच बिझनेस फॅमिलीज मधली मुलं आहेत. पण आमची राजकन्या कोणत्या राजपुत्राच्या गळ्यात माळ घालते ते ती ठरवणार आहे. बघ बघ, सगळे बघ. तुला जे आवडतील ते बघ, बाजूला कर, सॉर्ट करून ठेव. का ते फोटो लग्नासाठी? मग आणखी कशासाठी? नाही, मी आपलं असंच विचारलं. म्हणजे अनुबेनचा लग्न, ठाकूरजी गडबड थई. अनु बेटा, શું થયું? हा, काही नाही मम्मी. तू काही टेन्शन घेऊ नकोस. भरपूर वेळ घे, सिलेक्ट कर, आणि जर तुला आवडली नाहीत तर आपण आणखी काहीतरी स्थळ आणू. टेन्शन घेऊ नकोस. हा, पण लय वेळ नको. डिग्रीचा लग्न कसा वेळेतच झालेला बरा. अनुबेनच्या डोक्यात चाललाय तरी काय? ही काय रेडी आहे की काय लग्नाला? मने नाही लागतो. पप्पा, तुम्ही जो मुलगा निवडाल तो माझ्यासाठी योग्यच असेल. मला मान्य आहे. मारी दीकरी, मारा प्राइड.